मित्रांनो, आता शासकीय, शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर नाव लावणे कंपल्सरी करण्यात आले आहे. आता तुम्ही विचाराल की अशा प्रत्येक कागदपत्रावर स्वतःचे नाव तर असतेच. हो, पण ज्या फॉर्मॅटमध्ये आपण स्वतःचे नाव सर्व ठिकाणी नोंदवतो तो फॉर्मॅटच आता सरकारने बदलला आहे. आणि त्याच फॉर्मॅटमध्ये सर्व ठिकाणी नोंद असणे बंधनकारक म्हणजेच कंपल्सरी असणार आहे, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. काय आहे तो फॉर्मॅट, कोणाचे नाव असणे कंपल्सरी असेल, कोणत्या कागदपत्रांवर अशी नोंद आवश्यक असणार आहे, कधीपासून कागदपत्र नोंदवली जाणार आहेत, कोणाला या निर्णयासाठी अपवाद ठरवण्यात आले आहे, ही सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकजण आईवर प्रेम करतो, आईचा आदर करतो, पण ज्यावेळी आपण जगासमोर आपली ओळख दाखवतो ती असते वडिलांच्या नावाने. कारण आजपर्यंत कोणताही सरकारी कागद अथवा शासकीय दस्तऐवज असो किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र असो, तर त्यावर संपूर्ण नाव लिहिताना आपण स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या फॉर्मॅटमध्ये नाव नोंदवत असतो किंवा लिहित असतो. पण आता या फॉर्मॅटमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. आता इथून पुढे कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर स्वतःचे नाव नोंदवत असाल तर ते स्वतःचे नाव, त्यानंतर आईचे नाव, पुढे वडिलांचे नाव आणि आडनाव याच फॉर्मॅटमध्ये नोंदवणे, लिहिणे बंधनकारक म्हणजेच कंपल्सरी असणार आहे. कारण तसा निर्णय 11 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे इथून पुढे नावामध्ये आईचे नाव असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असेल जितके वडिलांचे असते. मित्रांनो, हा निर्णय सर्व महिलांसाठी तसेच मातांसाठी अतिशय उपयुक्त निर्णय ठरू शकतो. निर्णय काय आहे? शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक. शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभांमध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जांचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झाल्यानंतर जन्म किंवा मृत्यू नोंदवहीत बालकाचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी. स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्यासाठीची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. अनाथ व तत्सम अपवादात्मक प्रकरणी मुलांच्या जन्म किंवा मृत्यू दाखल्यात नोंद घेण्याबाबत सूट देण्यात आली आहे. तर मित्रांनो, 1 मे 2024 या दिवशी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या सर्व बालकांची नावे नोंदवताना म्हणजेच त्याच्या किंवा तिच्या जन्मदाखल्यावरील नाव आता बालकाचे नाव, त्यापुढे आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव या पद्धतीने नोंदवले जाणार आहे. इतकेच नाही तर जन्मदाखल्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे जसे ॲडमिशन फॉर्म, मार्कशीट, विविध सर्टिफिकेट्स, महसुली दस्तऐवज जसे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, वेगवेगळे फॉर्म्स इत्यादी, पगाराची स्लिप, सर्व्हिस बुक, वेगवेगळ्या परीक्षांच्या अर्जांचे नमुने यासारख्या कागदपत्रांवर सुद्धा आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव या फॉर्मॅटमध्ये नाव लावणे बंधनकारक म्हणजेच कंपल्सरी करण्यात आले आहे. माझ्या मते हा एक ऐतिहासिक आणि योग्य निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तुम्हाला हे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.